नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर जैवविविधता. तर पहिला क्वेश्चन येतो, जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधता म्हणजे जीवसृष्टीचा विविधता. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, जैवविविधता हा शब्द प्रथम कोणी वापरला? तर जैवविविधता हा प्रथम शब्द वापरला एडवर्ड विल्सन याने वापरला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा जैवविविधता संपन्न देश आहे? तर भारत हा जो क्रमांक 12व्या क्रमांकाचा जो आहे जैवविविधता संपन्न देश आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, जैवविविधतेचे किती प्रमुख प्रकार पडतात? तर जैवविविधतेचे प्रमुख प्रकार पडतात 3 प्रकार पडतात. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, जनुकीय विविधता म्हणजे काय? तर जनुकीय विविधता म्हणजे जनुकांची विविधता. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, प्रजाती विविधता म्हणजे काय? तर प्रजाती विविधता म्हणजे विविध प्रजातींची संख्या. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, परिसंस्था विविधता म्हणजे काय? तर परिसंस्था विविधता म्हणजे विविध परिसंस्थांची विविधता. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट किती आहेत? तर भारतात जैवविविधतेचा हॉटस्पॉट जे आहे ते आहे 4 हॉटस्पॉट आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, पश्चिम घाट कोणत्या प्रकारात मोडतो? तर पश्चिम घाट जो मोडतो ते जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये मोडतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, भारतातील सर्वाधिक जैवविविधता कुठे आढळते? तर भारतातील सर्वाधिक जैवविविधता आढळते पश्चिम घाटात आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, जैवविविधता संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय करार कोणता? तर जैवविविधता संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय करार जो आहे तो आहे CBD करार. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 12वा, CBDचे पूर्ण रूप काय आहे? तर CBDचे पूर्ण रूप जे आहे ते आहे कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर जैवविविधता दिन जो साजरा केला जातो तो केला जातो 22 मे रोजी साजरा केला जातो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, जागतिक पर्यावरण दिन कधीच असतो? तर जागतिक पर्यावरण दिन जो असतो तो असतो 5 जून रोजी असतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, जैवविविधतेचा सर्वात मोठा धोका कोणता? तर जैवविविधतेचा सर्वात मोठा धोका जो आहे तो आहे जंगलतोड. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, IUCNचे मुख्यालय कुठे आहे? तर IUCNचे मुख्यालय जे आहे ते आहे ग्लॅन स्वित्झर्लंडमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, IUCNचे रेड लिस्ट कशाशी संबंधित आहे? तर IUCNचे रेड लिस्टशी संबंधित आहे ती आहे धोकाग्रस्त प्रजातीशी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, जैवविविधता कायदा भारतात कधी लागू झाला? तर जैवविविधतेचा कायदा जो भारतात लागू झाला तो झाला 2002 मध्ये लागू झाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण कुठे आहे? तर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण जे आहे ते आहे चेन्नईमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, इन सिटू संवर्धन म्हणजे काय? तर इन सिटू संवर्धन म्हणजे नैसर्गिक अधिवासात संरक्षण. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, एक्स मिनिटू संवर्धन म्हणजे काय? एक्स मिनिटू संवर्धन म्हणजे अधिवासाबरोबर संरक्षण. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, प्राणी संग्रहालय हे कोणत्या संवर्धनाचे उदाहरण आहे? तर प्राणी संग्रहालय जे आहे ते आहे एक्स सिटूचे जे आहे संवर्धनाचे उदाहरण आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या संवर्धनाचे उदाहरण आहे? तर राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे इन सिटू याचे संवर्धनाचे उदाहरण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे ते जिम कार्बे राष्ट्रीय उद्यान आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो आहे शेकडो प्राणी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी जो आहे तो आहे हरियाला आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, शेकरू कोणत्या प्रकारात प्राणी आहे? तो शेकरू जो आहे तो खार या प्रकारचा प्राणी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, जैवविविधता हॉटस्पॉट संकल्पना कोणी मांडली? तर जैवविविधता हॉटस्पॉटची संकल्पना मांडली ती नॉर्मन मायर्सने मांडली. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, पश्चिम घाट कोणत्या राज्यात नाही? तर पश्चिम घाट जो आहे तो गुजरात या राज्यामध्ये नाही. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, जैवविविधतेचा आर्थिक लाभ कोणता? तर जैवविविधतेचा आर्थिक लाभ जो आहे तो आहे अन्न, औषधे, लाकूड या सर्व लाभ आहे मित्रांनो. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, औषधी वनस्पती जैवविविधतेचा कोणता उपयोग दर्शवतात? तर औषधी वनस्पती जैवविविधतेचा जो उपयोग दर्शवतात ते आर्थिक उपयोग दर्शवतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन तो भारताची जैवविविधता मंडळ कोणत्या मंत्रालयाद्वारे येते? तर जैवविविधतेचे मंडळ जे येते ते पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत येते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, जैवविविधता नष्ट होण्याचे कारण कोणते? तर जैवविविधता नष्ट होण्याचे कारण जे आहे ते आहे प्रदूषण होणे, जंगलतोड होणे, हवामान बदल होणे. तर वरील सर्व ऑप्शन जे आपले राईट आहे. डी आपलं आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, मग्रो वनस्पती कुठे आढळतात? तर मग्रो वनस्पती जे आढळतात ते आढळतात समुद्रकिनारी आढळतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, सुंदरबन कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर सुंदरबन जे आहे ते आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, गेंडा प्रामुख्याने कुठे आढळतो? तो गेंडा जो आढळतो मित्रांनो तो आढळतो प्रामुख्याने काझीरंगामध्ये आढळतो. ते जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, आशियाई सिंह कुठे आढळतो? तर आशियाई सिंह जो आढळतो तो गिरमध्ये आढळतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर जो सुरू झाला तो झाला 1973 मध्ये सुरू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो, प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट एलिफंट जो सुरू झाला तो सुरू झाला 1992 मध्ये सुरू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, जैवविविधता संवर्धनासाठी कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे? तर जैवविविधता संवर्धनासाठी जे क्षेत्र महत्त्वाचे ते आहे अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, जैवमंडळ राखीव क्षेत्रे सगळे महत्त्वाचे आहे. तसे डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, निलगिरी जैवमंडळ राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर निलगिरी जैवमंडळ राखीव क्षेत्र जे आहे ते तामिळनाडू राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो, भारतातील पहिले जैवमंडळ राखीव क्षेत्र कोणते? तर भारतातील पहिले जैवमंडळ राखीव क्षेत्र जे आहे ते आहे निलगिरी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45वा येतो, जैवविविधता संवर्धनात स्थानिक लोकांची भूमिका कशी असते? तर जैवविविधता संवर्धनात स्थानिक लोकांची भूमिका जी असते ती असते महत्त्वाची भूमिका असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो, पर्यावरण संतुलनासाठी जैवविविधता का आवश्यक आहे? तर पर्यावरण संतुलनासाठी जैवविविधता जी आवश्यक आहे ती आहे अन्न साखळी टिकवते, परिसंस्था स्थिर ठेवते आणि संसाधन उपलब्ध ठेवते. तर वरील सर्व ऑप्शन जे आपल्या राईट आहे. डी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 48वा येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 49वा येतो, जैवविविधतेचे संरक्षण करणे का आवश्यक आहे? तर जैवविविधतेचे संरक्षण करणे जे आवश्यक आहे ते पर्यावरण संतुलनासाठी, आर्थिक विकासासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो, जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जे म्हणतात ते म्हणतात पर्यावरणशास्त्र म्हणतात आणि जीवशास्त्र बी म्हणतात आणि परिस्थितिकी बी म्हणतात. तर डी जे आपला राईट आन्सर होईल.